नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 2444 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींचा समावेश असून सरपंचाच्या 10 रिक्त जागा, सदस्यांच्या 70 रिक्त जागा अशा एकूण 80 रिक्त जागेसाठी पोटनिवडणुका होणार आहे. 30 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिल रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सोनं खरेदी करणं सामान्य ग्राहकांसाठी अवघड झालं होतं. मात्र आता परिस्थितीत काहीसा बदल दिसून येत आहे. मागील 3 दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतातून सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे पपईची 600 झाडे कापून नुकसान केल्याची घटना शहादा तालुक्यातील पिंपळोद येथे घडली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मची चावी दिली नसल्याच्या कारणातून एकावर चाकूसह फायटर व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे घडली. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतातील झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करीत एक शेळी फस्त केल्याची घटना आमराई शिवारात घडली आहे. बिबट्याच्या संचारासह हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांकडून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना आत्मरक्षा अभियानांतर्गत स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष राजू ठाकरे, विजेश पवार, काशीनाथ पवार, सुमित देवकत्ते, मंजू वसावे, विक्रम पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे दिले. तसेच विजेश पवार यांनी सदर उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक अचूकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने स्मार्ट ग्रेड अंतर्गत विकसित केलेली सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टम देशात सर्वोत्तम ठरली आहे. इंडिया स्मार्ट ग्रेड फोरमच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषदेमध्ये या तंत्रज्ञानासाठी महावितरणचा ISGF इनोव्हेशन अवॉर्ड 2026 या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न करण्यात असून त्यामुळे महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत देशात पहिले स्थान कायम राखले आहे. राज्यातील युवकांना उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. या अंतर्गत टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने राज्यात स्किल सेंटर उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे 35,000 युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. नियम 260 अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये कांटेसावर या झाडाला आकर्षक लाल फुले आल्याने सदरचं झाड बहरले आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात या झाडाला गडद लाल रंगाची फुले येतात. सातपुड्यात अनेक ठिकाणी कांटेसावरचं झाड बहरले आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावाजवळील शेगवे येथे विहिरीत पडलेल्या उदमांजरला सुखरूप बाहेर काढण्यात आले. नंदुरबार वनविभाग व वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांनी रेस्क्यू करीत विहिरीतून बाहेर काढलेल्या उदमांजरला जंगलात सोडण्यात आले आहे. नंदुरबार येथील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात आयोजित विशेष पाईन शस्त्रक्रिया शिबिरातून 8 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ट्रकमध्ये भरलेल्या पपईवर ताडपत्री टाकताना वरून गेलेल्या विद्युत तारेच्या शॉक लागल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शहादा तालुक्यातील सावळदा येथे घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून चोरट्याने 40,000ची रोकड लांबविल्याची घटना तळोदा येथे घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र पाटील यांना सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीजवळील गोसावी वाडा भागात राहणारा रोहित काल्या गोसावी वय 21 या युवकाने दारूच्या नशेत आत्महत्या केली. घरातील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने रोहित गोसावी याने गळफास घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याबाबत अनिल रोहिदास गोसावी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास असाई गावित करीत आहेत. शहादा तालुक्यातील मंदाने गावातील आदर्श विद्यालयाचे माजी प्राचार्य स्वर्गीय आबासाहेब शामराव हिलाल मोरे यांचे नातू तसेच छत्रपाल सिंग शामराव मोरे व सौ साधना छत्रपाल सिंग मोरे यांचे चिरंजीव भारद्वाज मोरे यांनी पुणे येथील जाधववाडी परिसरातील मोठे बाबा अंकुर नेरकर यांच्या महानुभाव पंथ आश्रमात विधिवत दीक्षा घेतली. नंदुरबार जिल्ह्यात आरटीईसाठी जिल्ह्यातील 42 शाळांमधील 1076 विद्यार्थ्यांचे क्षमता असलेल्या जागावर 358 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या योजनेचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी घेत आहेत. आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2026 असल्याने अजूनही वंचित आणि दुर्बल घटकातील अधिकाधिक विद्यार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील अशी परिस्थिती दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात स्थलांतर होत असलेल्या कुटुंबांना आता कुठेही रेशन घेता येणार आहे. केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे स्थलांतर झालेल्या कुटुंबांना फायदा होणार असून जिल्ह्यात 3 लाख शिधापत्रिकाधारकांना फायदा होणार आहे. 1 एप्रिलपासून देशातील कुठल्याही दुकानातून धान्य घेता येणार आहे. धुळे शहराजवळील पारोळा चौफुली परिसरात 17 मार्च रोजी दुपारी 3:42 आग्रा नॅशनल हायवेवर शिवशाही बसला अचानक आग लागली. या आगीत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.